नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले स्वागत आहे। नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे ऑमलेट खाणे हा आपल्यातील कित्येकांचा आयुष्याचा भाग झाला आहे। अंडी शरीरासाठी लाभदायक असतात। अंड्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला तर माहीतच आहे। अंड्यापासून बऱ्याच रेसिपीज केल्या जातात। आज मी तुम्हाला अंड्याचे कालवण बनवून दाखवणार आहे। झणझणीत आणि तितक्याच चवीची ही रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झाला, त्या तव्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते। तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं, ते लालसर भाजून घ्यायचे। इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे। खोबरं लालसर भाजून घ्यायचे। खोबरं लाल भाजून झाले, आता एका मी डिशमध्ये काढते। पुन्हा एकदा 1 चमचा तेल टाकते, त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, उभे चिरलेले आहे। तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। कांदा लाल होऊ द्यायचा आहे। कांदा छान लाल झाला आहे। आता कांदा थंड झाला ना की आपण मसाला करूया। मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा मी खोबरं, लसूण, आलं वाटून घेणार आहे। हे खोबरं मी आहे ना अर्धी वाटी सुके खोबरं असतं ना, त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे। काय होतं, साध्या मिक्सरमध्ये ना कधी कधी मसाला बारीक होत नाही, म्हणून मी पहिल्यांदा लसूण, खोबरं आणि आलं वाटून घेणार आहे। इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे। आता पहिले बारीक वाटून घेते मी, थोडंसं पाणी टाकून थोडंसं मी खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये मी ना भाजलेला कांदा टाकणार आहे। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरलेले आहेत, ते मी भाजून घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता याच्यात थोडं पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊया। मसाला बारीक वाटून घेतला, आता आपण कालवणाला फोडणी देऊया। कढई तापली, आता त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाका। तेल तापलं की आपण त्याच्यात वाटलेला मसाला टाकूया आणि तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। आता तेलात मसाला टाकून घेतला। लो टू मीडियम फ्लेमवरती मसाला परतून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनटं मी मसाला छान परतून घेतला मंद फ्लेमवरती। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटले। आता त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकते, 1 ते 1.5 चमचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, पाव चमचा हळद टाकते, परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकते, त्याच्यामुळे काय होतं, मसाला आणि पाणी एकत्र राहतील, एकजीव होतील। चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झाला, आता त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकते, मध्ये चिरून टकलेले आहे। आणि आता मी मसाला जे पीठ टाकलं आहे ना, ते ज्वारीचं पीठ आहे, तुम्ही डाळीचं पीठ टाकू शकता। आता मी ह्या मसाल्यात मी गरम पाणी टाकते। तुम्हाला रस्सा जसा पातळ हवा, घट्ट हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाका, पाणी अजून लागेल। मिक्सरचं भांडंसुद्धा गरम पाणी टाकून धुवून घेतलं। आता ते पाणी मी कालवणात टाकते। तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाका। अंडी ताजी आहे कसं समजायचं, तर अंडी हलवली ना की त्याचा आवाज येत नाही, तर मग ती अंडी ताजी आहेत। आणि जर तुम्ही अंडी करायला घेत असाल आणि ते फ्रीजमध्ये असेल तर काय करायचं, तर फ्रीजमध्ये काढून बाहेर ठेवायची। नॉर्मल टेम्परेचर आले ना की मग ती वापरायला घ्यायची। इथे मी उकडलेली 5 अंडी घेतली आहे, त्या अंड्यांना मी चिरा मारून घेतल्या अशा पद्धतीने। बघा, तुम्ही 1 चिरसुद्धा मारू शकता, हे बघा अशी। आता कालवण उकळलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही अंडी सोडूया। थोडं हलवून घेऊया। 5 ते 10 मिनिटासाठी कालवण शिजून देऊया। कालवणाला किती सुंदर रंग आला आहे, तुम्ही बघू शकता। आता कालवण होत आलं ना की त्याच्यात आपण ना अर्धा चमचा गरम मसाला टाकूया। पुन्हा हलवून घेऊया आणि फक्त 2 मिनिटासाठी आपण मंद गॅसवरती शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली, तुम्ही बघू शकता। अंड्याचा रस्सा जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। हे कालवण अगदी
थोड्या वेळात होते. आयत्या वेळी कुणी पाहुणे जेवायला थांबले तरी करता येईल. तुम्ही हे कालवण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. हे कालवण आहे ना, मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. चिरलेली कोथिंबीर टाकते. चवीनुसार मीठ टाकूया. मिनटं हलवून घेऊया. 2 मिनटं शिजू देऊया. मग गॅस घालवून टाकूया. अंड्याचं कालवण तयार झालं. आता मी त्यावरती कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. झणझणीत आणि चवदार अंड्याचं कालवण तयार झालं आहे. अंड्याचं कालवण मी एका डिशमध्ये सर्व करते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद.